आता खेळायची दुसरी राऊंड म्हणजे सुपर मार्केट. त्यासाठी काढायची टोकन्स. माझा मित्र आहे मयूर, तो मला 3 टोकन्स देणार आहे. देणार ना? डोळे मीठ. शाबास, तुला माहिती आहे सगळं. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे आपली दुसरी राऊंड खेळणार आहेत. पहिला क्रमांक आहे 60. आणि दुसरा क्रमांक आहे 53. आणि तिसरा क्रमांक आहे 74. हे आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपली दुसरी राऊंड सुपर मार्केट. तिघही स्पर्धक तयार आहेत सुपर मार्केट राऊंड खेळायला. त्याआधी थोड्याशा गप्पा मारूया त्यांच्याशी. नमस्कार काकू. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अर्चना दीपक पांगारे. अच्छा, तुम्ही काय करता? गृहिणी आहे. गृहिणीचा, घरीच असता. घरची आवरावरी वगैरे करायला आवडतो तुम्हाला? हो. घरी गणपती असतो? हो, 5 दिवसाचा. 5 दिवसाचा असतो. आणि गावाला वगैरे पण असतो? हो, गावालाच असतो. गावाला असतो गणपती. मग तिकडे जाम मजा येत असेल ना गावाला? हो, भरपूर मजा येते. काय मजा करता गावाच्या गणपतीला? काय मजा करते, रात्रभर आम्ही नाचतो वगैरे, खेळतो. अच्छा, वेगवेगळे 5 दिवस? हा, 5 दिवस वेगवेगळे पदार्थ करतो. अच्छा, पूर्ण गाव असं एकत्र आलेलं हो. असतं. मग एकदम धमाल करता तुम्ही. मजा इकडे येते. पण आपल्याला धमाल करायची आहे. हा. हा? टेन्शन आलंय? नाही. नाही ना, नकोच येऊन दे. या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार आजी. नमस्कार. तुमचं नाव सांगा. यशोदा तुळशीराम बिरारी. बर, तुमच्या घरी गणपती असतो का? हो हो. हो. मग घरातले मदत करतात तुम्हाला? मग मुलं सुना नातवंड सर्व करतात. सुना पण मदत करतात? मग चला, मला नाही वाटत. मग करतात सुना मदत. हो. हो. खरंच करतात का? का त्या इकडे आहेत म्हणून विचारताय? नाही नाही, तसं नाही. नाही, आम्हाला कळलंय, कारण काही गोष्टी कळलेल्या आहेत आम्हाला. तसं नाही, तसं होऊच शकत नाही. असं होऊ शकत नाही तुम्ही असताना. नाही नाही. पण मग आता समजा तुमची सुनबाई याच राऊंड मध्ये तुमच्या बरोबर खेळत असेल हा. आणि ती जिंकली तर? जिंकू दे, आनंद आहे मला. तसं चालेल, हो पण मदत पण केली पाहिजे तिने. हो. अहो, मग साहजिक आहे, बरोबरच आहे. या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. राजश्री श्यामकुमार चौधरी. मला या कार्यक्रमात जे फिक्सिंग झालेलं होतं ते मला कळलेलं आहे आणि ते मी उघडकीस आणतो आता तुमच्या पुढे. टोकन कोणी काढलं वहिनी? पुतण्या. कोणाच्या पुतण्यानी? माझ्या. बर. तुमचं आडनाव काय? चौधरी. ह्यांचं आडनाव काय? बिरारी. ते लावतात. ह्या तुमच्या कोण आहेत? सासूबाई. हे काय आहे सगळं? ते लावतात ना, ती सवय पडली त्यांना. पण मग टोकन पुतण्यानी काढलं, तुमच्या दोघींचा नंबर आला, असं कसं? बाय लक. बाय लक. लक बाय चान्स. खरंच गाव? अच्छा, त्यामुळे तुम्ही यांना सपोर्ट करणार आहात? जाऊ दे, काय करणार आता. लक बाय चान्स. बर बर, लक चांगलं आहे. असंच लक पुढेही तुम्हाला मिळो. बरं, मला सांगा, आता गणपती आहेत तर अशी काही तुमच्या आयुष्यातली आठवण आहे का हो? गणपतीच्या वेळेची म्हणा, किंवा असं काहीतरी की तुम्ही गणपतीची खूप आराधना केली आणि तुमचं काम सफल झालं, असं काही? म्हणजे लग्नाच्या आधीपासून मी गणपतीचं बघतच आहे. हा. आणि चांगला नवरा मिळू दे, चांगलं सासर मिळू दे, ही इच्छा होती, ती पूर्ण झाली. चांगला नवरा पण मिळाला, सासर पण मिळालं, बाकीचेही मिळालेले आहेत, सासरी आजी पण मिळालेले आहेत, सासूबाई म्हणून. चांगलं आहे. असंच बघू. या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. आई वडिलांप्रमाणे ते प्रेम करतात. हो, प्रेम करतात. अरे वा. भाई बी बहिणीप्रमाणे. ओके ओके. या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण खेळणार आहोत आपली दुसरी राऊंड, सुपर मार्केट राऊंड. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या पुढे काही पदार्थ ठेवलेले असणार, काही वस्तू ठेवलेल्या असतील. तुम्हाला ठराविक वेळेत त्या वस्तू खरेदी करायच्यात. एक मी तुम्हाला बजेट देणार. ज्यांच्या खरेदीची किंमत त्या बजेट एवढीच अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. सो आजचं बजेट आहे 805 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची आणि तुमची वेळ सुरू होती आता 3:30. चला चला, 1 मिनिटाचा वेळ आहे. हळू 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 करा. बजेट लक्षात ठेवा, 805 रुपये बजेट आहे. आरामात करा, आरामात करा, जास्त झाली नाही पाहिजे. 3:30 खरेदी करून झालेली आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली आहे ते.
खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली आहे ते. पांगारे काकूनी खरेदी केली आहे 346 रुपयाची, विरारी आजीनी खरेदी केली आहे 447 रुपयाची आणि चौधरी काकूनी खरेदी केली आहे 523 रुपयाची, जी बजेटच्या जवळपास जाणारी आहे. त्यामुळे विजिट आहे चौधरी काकू. गणपती बाप्पा. तर काकू बोला आता काय वाटतंय? खूप आनंद झाला. खरेदी होणं आनंद झालाय? हो, त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यापेक्षा जास्त. बर, आपण यांचा आनंद द्विगुणित करूया. काकू तुमच्या बरोबर कोण आलंय हे मला माहिती आहे, त्यामुळे त्यांना कुरकुरेचं गणेश चतुर्थी स्पेशल चटपटा उसळ मिक्स मिळतंय, जे मिळतंय ह्या आजींना. आजी काकू पुढच्या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अंदाजे कितीच्या विजेत्या सूर्यवंशी काकू आणि सुपर मार्केटच्या विजेत्या चौधरी काकू खेळणार आहेत आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड आहे. चावी निवडायची आहे. पहिल्यांदा कोण वहिनी चावी निवडणार हे ठरवणार हा खेळ एकदम सोपा आहे. पेपर आहे, पेन आहे. आपल्याला 1 मिनिटाच्या आत गणपतीची वेगवेगळी नावं लिहायची आहेत. कुठलंही नाव रिपीट झालं नाही पाहिजे. ठीक आहे, तुम्ही रेडी आहात? खेळ कळलेला आहे. सुरू करूया. साडे माडे. वेगवेगळी नावं लिहायची आहेत 1 मिनिटाच्या आत. मराठीतच लिहायची आहे. ती दिसली पण पाहिजे, कळली पण पाहिजे. साडे माडे. रिझल्ट आपल्या समोर आहे. चौधरी काकूंनी वेळ संपल्यानंतर 1 नाव लिहिलं, त्यामुळे त्यांची झाली आहेत 8 नावं आणि सूर्यवंशी काकूंची झालेली आहेत 9 नावं. त्यामुळे चावी पहिल्यांदा निवडायची संधी मिळते सूर्यवंशी काकूंना. लाल चावी, हिरवी चावी सूर्यवंशी काकूंना मिळाली. पहिल्यांदा चावी निवडायची संधी. विचारूया त्यांना. काकू बोला पटकन, कुठली चावी वाटते? ते सांगता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? आतून काय वाटतं? आतून वाटे लाल निवडायची. आतून वाटतं लाल निवडायची. मग तीच निवडायची. हो. लाल चावी. हिरवी चावी. आहे बरोबर बरोबर आहे. ठीक आहे, त्यांनी ठरवलंय लाल चावी निवडायचं. ठीक आहे, घ्या मग उचला. आणि आता चौधरी काकूंना मिळते हिरवी चावी. काकू बघूया कुठल्या पेटीत खजिना दडलाय ते. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या सूर्यवंशी काकू, ज्यांना मिळालेला आहे उदबत्त्यांचा डबा. काकू कुरकुरीत प्रतिक्रिया द्या. आनंदच झाला मला. आनंदच झाला. हो. आता उदबत्तींचा डबा आहे, काय ठेवताय त्याच्यात? उदबत्ती ठेवेल. उदबत्त्याच ठेवणार. हो. देवापुढे रोज अशी. हो, हो. गणपतीचे हो, दिवस आहेत. गणपतीचे दिवस आहे. चांगलं मिळालं उलट. अरे वा, हो. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हो हो, थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या चौधरी काकू, ज्यांना मिळालेली आहे 5.1 स्पीकर सिस्टीम. आज मला काही बोलायचंच नाही, तुम्ही बोला आता. खूप आनंद झाला. हा टोकन काय निघालं, सासू बरोबर गेम पण खेळलात. ते कसं अपेक्षा ठेवली नव्हती ना, हा. म्हणून. व्हेरी गुड. हे मला आवडलेलं आहे. वा. गाणी ऐकणार ना? हो. खूप जोरात आवाज करून. हो, नाही हळूच. सोसायटीला त्रास होईल असं नाही. अच्छा, एवढा सपोर्ट मिळालाय त्यामुळे हा. त्यांना कमी त्रास झाला हा. थोडा. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायची. प्रश्न असा होता, ती कुठली गोष्ट आहे जी दिवसभर चालू राहते, बोलत राहते, पण त्याला तोंड नाही? इकडे तुझं नाव सांग. मिलिंद ठाकूर. आणि उत्तर काय आहे? रेडिओ. बरोबर आहे. थँक्यू. ही भेटवस्तू तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशीच धमाल मस्ती मजा आपण करत राहणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात. कुरकुरे प्रस्तुत साडे माडे.